जॉब शोधण्यासाठी जाते म्हणून सकाळी आईला सांगून बाहेर पडलेली मुलगी सायंकाळी होऊनही परत न आल्याने पित्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। सुमित्रा गणेश बोरगावकर असे या मुलीचं नाव आहे। तर आणखी एक तरुणी घरात किरकोळ वाद झाल्याचं निमित्त गायब झाली आहे। ऋतुजा अविनाश जाधव असं दुसऱ्या मुलीचं नाव असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। मुलीचे पिता गणेश बोरगावकर यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार यातील फिर्यादीची मुलगी सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तिच्या आईला जॉब शोधण्यासाठी जात आहे असे सांगून घराबाहेर पडली। सायंकाळनंतरही ती घरी न आल्याने सारेच काळजीत पडले। तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बंद होता। नातलगांकडे मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती सापडली नाही। अखेर पित्याने MIDC पोलीस ठाण्यात धाव घेतली। या मुलीचे वय 17 वर्षे 8 महिने 18 दिवस असून ती अल्पवयीन आहे। तिला कोणीतरी आमिष दाखवून पळून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। संबंधित मुलीसंदर्भात माहिती मिळाल्यास MIDC पोलीस ठाणे किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याला संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे। याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत। तर दुसऱ्या घटनेत घरामध्ये झालेल्या किरकोळ भांडणावरून ऋतुजा अविनाश जाधव वय वर्ष 26 राहणार बुधवारपेठ साठेचाळ सोलापूर ही तरुणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यासमोरून निघून गेली आहे। या प्रकरणी तिची आई रती जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे।